मुंबई में दादर रत्नागिरी एक्सप्रेस को लेकर राजनीतिक विवाद गर्माते नजर आ रहा है। इस सेवा को यात्रियों की मांग के मद्देनजर शुरू किया गया है और वर्तमान यात्री प्रतिक्रिया और योजना के आधार पर इसे चलाया जा रहा है। मध्य रेलवे ने स्पष्ट किया कि एक्सप्रेस की उपयोगिता और यात्रियों की मांग का लगातार मूल्यांकन किया जा रहा है। प्रशासन यात्रियों की सुविधा को ध्यान में रखते हुए आवश्यक निर्णयों पर लगातार काम कर रहे हैं। जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला ने इस संबंध में मध्य रेल्वे की ओर से स्थिती स्पष्ट की गई है। यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी बैठकीमध्ये देखील या गोष्टींची चर्चा झाली। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की हे दोन वेगवेगळे विषय होते। दादरवरनं जी रत्नागिरीला जाणारी गाडी होती ही 2021 मध्ये कोविड नंतर ज्यावेळेस ही परत गाडी सुरुवात झाली त्यावेळेस आपण या गाडीला दिव्यावरनं रत्नागिरीसाठी चालवलं होतं। यामध्ये याची दोन मुख्य कारणं होती। एक तर ज्यावेळेस ही गाडी दिवा स्थानकांमध्ये क्रॉस करून पनवेलच्या डायरेक्शनने जाते, रत्नागिरीच्या डायरेक्शनने जाते, त्यावेळेस तिथं असणाऱ्या साधारणपणे 6 ते 7 सबर्बन ट्रेन्सना याच्यामुळे थांबावं लागत होतं। दिव्यामधील LC गेटशिवाय या गाड्यांसाठी जे 7-8 मिनिटासाठी ज्या गाड्या बाकीच्या थांबत होत्या त्याच्यामुळे सबर्बनची पंक्च्युअलिटी जी आहे त्याच्यामध्ये खूप फरक पडत होता आणि सबर्बनच्या पंक्च्युअलिटीला खूप जास्त त्याच्यामुळे लोकल ट्रेन्सला देखील तिथं थांबावं लागत होतं। यामुळे या गाडीला 2021 मध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या जी निदर्शनास आणून देण्यात आली की ही जी दादरवरनं चालणारी गोरखपूर गाडी ज्याच्यासाठी त्यांच्या असं काहीतरी नरेटिव्ह काही लोकांच्याद्वारे चालवलं गेलं होतं की ही दादरवरनं गाडी ही नवीन गाडी आहे किंवा या गाडीमध्ये कोकणच्या गाडीला शिफ्ट करून हे करण्यात आलेलं आहे। हे नरेटिव्ह पूर्णतः चुकीचं होतं। ही गाडी पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं चालवली जायची। लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं जेव्हा ही गाडी चालवली जात होती त्यावेळेस ही गाडी 22 कोचनी चालवली जायची। आपण 2022 मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसला पूर्णतः LHB कोचेसचं जे मेंटेनन्सचा डेपो आहे तो बनवला होता। त्यानंतर या गाडीचे 5 डब्बे कमी करून ही गाडी दादर स्थानकावरती शिफ्ट करण्यात आली होती आणि ही गाडी दादरवरनं गोरखपूरला चालवली जाते। दादरवरनं गोरखपूरला जाताना ही गाडी वाया इगतपुरी जात असल्यामुळे या गाडीला दिवा स्थानकावरती क्रॉसिंग करण्याची आवश्यकता पडत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या जी आपण निदर्शनास आणून दिली, साधारणपणे 2021 नंतर आपण जवळजवळ 100 सबर्बन सर्व्हिसेस ह्या मध्य रेल्वेवरती वाढवलेल्या आहेत। या सर्व सबर्बन सर्व्हिसेसच्या वाढीमुळे आपण प्रवाशांची जास्तीत जास्त सोय व्हावी हा आपण प्रयत्न करतो आहोत। याशिवाय आपण त्यांना हे देखील जी माहिती आहे ती देखील त्यांना आपण त्यांच्यासोबत शेअर केलेली आहे, ज्याच्यामध्ये आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावसाठी प्रत्येक दिवशी 6 पेअर गाड्या म्हणजे 6 जाणाऱ्या तसेच 6 परतीच्या गाड्या आहेत। लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं मडगावसाठी 8 जाणाऱ्या आणि 8 परतीच्या गाड्या आहेत। दादरवरनं देखील मडगावसाठी 1 पेअर, 1 जाणारी आणि 1 वापस येणारी गाडी आहे। कल्याणवरनं मडगावसाठी 4 गाड्या आहेत आणि सोबतच दिव्यावरून रत्नागिरीसाठी आणि सावंतवाडीसाठी 1-1 अशा 2 गाड्या आहेत। या एकूण 21 पेअर गाड्या म्हणजे प्रत्येक दिवशी 21 जाणाऱ्या आणि 21 येणाऱ्या या गाड्या मध्य रेल्वेवरनं चालवल्या जातात। याशिवाय वसई रोड, पनवेल या आणि मडगावला जाणाऱ्या अशा 25 पेअर गाड्या या देखील चालवल्या जातात। यामुळे कोकणामध्ये जायला किंवा गोव्याकडे जाण्यासाठी प्रवाशांसाठी एकूण 46 पेअरच्या रेग्युलर ट्रेन्स आपल्या मध्य रेल्वेतनं प्रवाशांसाठी उपलब्ध असतात। सोबतच मागच्या वर्षी जी आपण नवीन गाड्या ज्या इंट्रोड्यूस केल्या याच्यामध्ये 2023 मध्ये जून 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावसाठी एक वंदे भारत आपण एक्सप्रेस केली होती। सोबतच 2024 मध्ये देखील बांद्रा टर्मिनसवरून एक मडगावसाठी एक स्पेशल ट्रेन आपण इंट्रोड्यूस केलेली आहे। सोबतच आपल्याकडे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मडगावला जाणारी जी गाडी होती ती पूर्वी आठवड्यातनं एकदा चालत होती, त्या गाडीची फ्रिक्वेन्सी आठवड्यातनं 4दा करण्यात आलेली आहे। हा बदल देखील नोव्हेंबर 2022 पासून कार्यान्वित करण्यात आलेला आहे। याशिवाय आपण होळी आणि गणेशोत्सवासाठी देखील आपण स्पेशल ट्रेन कोकण रेल्वेसाठी चालवत असतो। मध्य रेल्वेच्या माध्यमातून मागच्या वर्षी कोकण रेल्वेसाठी एकूण 52 समर स्पेशल चालवण्यात आल्या होत्या। याशिवाय
होळीच्या वेळेस देखील 36 स्पेशल गाड्या चालवल्या गेल्या होत्या आणि गणपती स्पेशलसाठी प्रतिवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी देखील एकूण 302 गाड्या ह्या मध्य रेल्वेवरनं केवळ मध्य रेल्वेवरनं चालवल्या होत्या. सोबतच एकूण 550पेक्षा जास्त ह्या स्पेशल ट्रेन ह्या चालवण्यात आल्या होत्या. यावर्षी देखील आत्तापर्यंत कोकण रेल्वेसाठी 54 स्पेशल ट्रेनची जी घोषणा आहे ही आपल्याकडनं करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसवरून करमालीसाठी, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून त्रिवेंद्रमसाठी देखील आपण स्पेशल गाड्या चालवतो आहोत. सोबतच होळी स्पेशलच्या माध्यमातून आपण 18 स्पेअरच्या गाड्या या देखील चालवतो आहोत. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून मडगावसाठी, दादरवरून रत्नागिरीसाठी आणि सोबतच लोकमान्य टिळक टर्मिनसपासून TVCNसाठी या आपण गाड्या चालवतो आहोत. एकूण ज्या दिवा स्थानकामध्ये जी कनेक्टिव्हिटी आपण जर पाहिली तर साधारण 490 सबर्बन ट्रेन ह्या प्रत्येक दिवशी दिवा स्थानकामध्ये थांबतात. एकूण मुंबईमध्ये 796 सबर्बन सर्व्हिसेस या दादर स्थानकावरती थांबतात. त्याच्यामुळे प्रवाशांना तिथे आवश्यक ती ट्रान्सपोर्टेशनसाठीच्या सोयी ज्या त्या उपलब्ध आहेत. बैठकीमध्ये उपस्थित केलेल्या मागण्याच्या संदर्भात निश्चितच विचार करणार आहोत आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणार देखील आहोत. परंतु एक गोष्ट मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या गाडीला आपण ज्यावेळेस शिफ्ट केलं होतं तो एक कॉशियस डिसिजन होता, विचार करून घेण्यात आलेला निर्णय होता आणि त्या निर्णयानंतर आपण साधारणपणे 20 ते 30 ज्या सबर्बन गाड्या आहेत त्या गाड्यांची पंक्च्युअलिटी देखील सुधारू शकलेलो आहोत आणि त्यानंतर आपल्या मध्य रेल्वेवरती मुंबई मंडळावरती साधारणपणे 30 ते 40 सबर्बन सर्व्हिसेस देखील वाढवण्यात आलेल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्तम काय उपाय आपण काढू शकतो याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. मध्य रेल्वेकडनं कुठल्याही प्रकारची मागच्या 4 वर्षामध्ये कुठलीही गाडी कॅन्सल करण्यात आलेली नाही. कोविडमध्ये केवळ कोविडच्या नंतर 2021मध्ये फक्त दादरवरनं रत्नागिरीला जाणारी जी गाडी होती ती गाडी दादर रत्नागिरीऐवजी दिव्यावरनं रत्नागिरीसाठी चालवण्यात आलेली आहे. कुठल्या या मी जसं आपल्याला आता सांगितलं कोकण रेल्वेसाठी मागच्या 3 वर्षामध्ये 2 स्पेशल गाड्या चालवण्यात आलेल्या आहेत आणि एका गाडीची फ्रिक्वेन्सी आठवड्यातनं एकदापासून वाढवून आठवड्यातनं 4दा करण्यात आलेली आहे. त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवाशांना आपण तिथं प्रवास करता येईल याचा प्रयत्न करतो आहोत. यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं वंदे भारत देखील चालवण्यात येते आहे. ती प्रत्येक दिवशी गाडी चालवण्यात येते. बांद्रा टर्मिनसवरनं मडगावसाठी आठवड्यातनं 2दा एक गाडी चालवण्यात येते आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसपासून मडगावसाठी जी पूर्वी आठवड्यातनं केवळ एकदा चालवली जायची ती गाडी आता आठवड्यातनं 4दा चालवण्यात येते. म्हणजे त्या गाडीच्या देखील फेऱ्यांमध्ये 3ची वाढ करण्यात आलेली आहे.